हेलो, सुनील क्रिकेट संघ नेवालीपाड़ा आयोजित स्वर्गीय अनंत सेठ गोपाल गवली स्मृतिचषक स्पर्धेमध्ये आपणा सर्वांचा हार्दिक हार्दिक स्वागत। आजचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सामन्याला आता प्रारंभ होत आहे। पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मारा या ठिकाणी करण्यात आलेला होता आणि या ठिकाणी मोठं अपील होते या ठिकाणी आणि पंचांकडून हे अपील या ठिकाणी फेटाळण्यात आलेले आहे। अशा प्रकारे पहिलाच निर्धाव चेंडू स्ट्राइकला येतो। समाधान नवले गोलंदाजी करतोय तो। हा चेंडू सुरेखरित्या तटवलेला आहे। बघूया सीमापार जातो का त्या ठिकाणी अतिशय चांगले क्षेत्ररक्षण किशोर मडवी यांच्याकडे अतिशय चांगले क्षेत्ररक्षण दरम्यान 2 धावा या ठिकाणी पूर्ण धावसंख्या होते ती बिनबाद 2। बिभीषण म्हात्रे खोनीगावचे यांचे युनिकॉर्नची चावी पडलेली आहे। जर कुणाला सापडली असेल तर त्वरित या ठिकाणी आणून द्यायला दरम्यान पुढचा चेंडू हातामध्ये उंचावून मारण्याचा प्रयत्न चेंडू सीमापार होतोय की बघायचं आहे आणि चेंडू सीमापार अशा प्रकारे 4 धावांची भर पडते। धावसंख्या होते ती बिनबाद 6। एक नंबर कोणाचा संघ एक नंबर कोणाचा आमचे मानकिवली गावाचा नाती गणेश क्रिकेट संघाचा आमचे मानकिवली गावाचा नाती गणेश क्रिकेट संघाचा आमचे मानकिवली गावाचा नाती गणेश क्रिकेट संघाचा। पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा कॉड बेंच जोरदार अपील या ठिकाणी आणि पंचांचा या ठिकाणी ह्या गोष्टीसाठी नकार। पुन्हा एकदा निर्धाव चेंडू महेश गोलंदाजी करतो या ठिकाणी सुरेख गोलंदाजी षटकातील पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा निर्धाव चेंडू महेश अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय। मगाशी एक चौकार निश्चित आला होता त्याच्या गोलंदाजीवर परंतु पुन्हा एकदा लयबद्ध गोलंदाजी करतोय तो महेश। 2 चेंडू निर्धाव फेकले त्याने। धावसंख्या आहे ती 6। स्ट्राइकला येतो समाधान राईट आर्म राऊंड विकेट मारा पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि सुरेख गोलंदाजी करतो या ठिकाणी तो महेश आणि पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 6। यामध्ये 4 चेंडू निर्धाव फेकलेले आहेत ते महेश या गोलंदाजाने अतिशय सुरेख गोलंदाजी केलेली आहे। एका चेंडूवर 2 धावा एका चेंडूवर चौकार आणि तब्बल 4 चेंडू निर्धाव फेकतोय तो महेश। 4 षटकांचा सामना आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती बिनबाद 6। डीजे हा चेंडू सुरेख टोलवल्या दरम्यान
एकच धाव. काकडवाल संघासाठी एक सुवर्ण संधी. पंडित रमा पावशी यांच्या स्मरणार्थ विकेट किंवा कॅच घेतली तर दत्ता पावशी यांकडून 100 रुपयाचे पारितोषिक लागण्यात आलेले. दरम्यान धाव संख्या झाली आहे ती बिनबाद 7. संदीप गोलंदाजी करतोय. सुरेख चेंडू. कॉडबँडचं एक मोठा अपील या ठिकाणी पंचांकने करण्यात आलेलं होतं, परत पंचांनी अपील फेटाळण्यात आलेलं आहे. दरम्यान निर्धाव चेंडू. संदीप गोलंदाजीसाठी सज्ज. पुन्हा एकदा आता मात्र ट्रिपला चित फलंदाज. अशा प्रकारे पहिला धक्का. समाधानची जागा घेतो तो पंकज. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी या ठिकाणी. निर्धाव चेंडू. पंकज याला काही चेंडू समजलेला नाही. निर्धाव चेंडू. संदीप दुसरे षटक टाकतोय. सुरेख गोलंदाजी करतोय. राईट आर्म उडतो विकेट मागला. आता मात्र उडाला झेल, परंतु दोघांच्या मध्ये पडतो हा झेल आणि या ठिकाणी फलंदाजाला पंचांनी बाद घोषित केलेला आहे. अशा प्रकारे दुसरा धक्का. संदीप सुरेख गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने टोलवलेला. दरम्यान चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आणि एकच धाव. आणि अशा प्रकारे एका धावची भर पडते. धाव संख्या होती ती 8 आणि दुसरे षटक या ठिकाणी समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 2 बाद 8. आई बसली मंदिराला. गावदेवी माझी माऊली आई बसली मंदिराला. मंगळवाराचे गोधी साला नवारा केलतई गो अंगाला. मंगळवाराचे गोधी साला नवारा केलतई गो अंगाला. मंगळवाराचे गोधी साला नवारा केलतई गो अंगाला. मंगळवाराचे गोधी साला नवारा केलतई
दिला हिरव्या साडीचा मान दिला हिरव्या साडीचा मान दिला हिरव्या साडीचा त्या किशोर बांधवानी हार हाणला नवरत्नाचा हार आणला नवरत्नाचा हार आणला नवरत्नाचा माऊली गो माझी माऊली गो दोन्ही सत्वर जागविना माऊली गो माझी माऊली गो दोन्ही सत्वर जागविना मंगळवाराचे गो दिसाला नवारा गेलतई गो अंगाला मंगळवाराचे गो दिसाला नवारा मानकिली विरुद्ध काकडोला 2 संघामध्ये चालू असलेला सामना मानकिली संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वारी या ठिकाणी फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि आता मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर हा संघ थोडासा अडचणीत सापडलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 2 बाद 8. तिसरे षटक घेऊन येतोय तो तिसरे षटक घेऊन येतोय तो बली. गोलंदाज सज्ज होते तो बली. स्ट्राईकला येतो परेश. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. पुन्हा एकदा ऑफ ड्रॉय केलेला चेंडू बघूया सीमापार जातो की काय नाही. आता मात्र हा चेंडू सीमापार गेलेला असेल. हा चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 12. बलियाच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर पहिल्या चौकार पेश या ठिकाणी झालेले आहे. दुसरा चेंडू टाकतोय तो बली आणि हा चेंडू मात्र परेशला समेलन. निर्धाव चेंडू. चार षटकांचा सामना. 4 षटकामध्ये 2.2 चेंडू म्हणजे 14 चेंडूंचा खेळ समाप्त झाले आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकतोय तो बली. पहिल्याच चेंडूवर चौकार आला होता. त्याच्यानंतर मात्र स्वतः गोलंदाजी करण्यासाठी सावरतोय. 2 चेंडू निर्धाव टाकतोय. धाव संख्या आहे ती 2 बाद 12. गोलंदाजी करताना कुठेतरी अडखलतोय बली. 3 चेंडू टाकताना 2 वेळा अडखळलेला बली. बघूया कशा प्रकारे पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय तो. गोलंदाजी सज्ज. फुलटॉस चेंडू उंचावरून मारण्याचा प्रयत्न. दरम्यान 1 धाव दुसऱ्या धावेची धावतायत आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण. धावसंख्या होते ती 14. षटकातील पुढचा चेंडू टाकतोय तो बली. आता मात्र सुरेख चेंडू आणि हा सीमापार होतोय. ह्या चेंडू 4 धावा. त्या धावसंख्या होते ती 2 बाद 18.
षटकातील शेवटचा चेंडू टाकतोय तो बली. पुन्हा एकदा फुटत चेंडू लॉंगॉनच्या दिशेने टोलवलाय. एक धाव निघतोय, दुसऱ्या धावतोय, दुसऱ्या धावतोय धावतोय आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण. धाव संख्या झाली ती 20. तिसऱ्या षटकाची समाप्ती. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 2-20. के पग घुंघरू बांध मीरा नाचती. काकडवाल संघाकडनं शेवटचे षटक आणि आपलं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय तो हरेश. पहिला चेंडू आणि मला वाटतं हा चेंडूवर षटकार पेश झालेल्या हरीशाच्या गोलंदाजीवर आणि अशा प्रकारे 6 धावांची भर पडली. धावसंख्या झालेली आहे ती 24. संघाचा कॅप्टन अमोल याने हरीशाच्या पहिल्याच चेंडू षटकार पेश केलेला आहे. अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे ती 2-26. 4 षटकांचा सामना. शेवटचं षटक. शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार होतोय आणि या ठिकाणी रमाकांत मराठेची बॅटिंग हाय हो जांभारी. बॅटिंग हाय हो जांभारी. बॅटिंग हाय हो जांभारी. समाधान नवले बरेचसे नारे आहेत ऑलराऊंडर. डीजे सवार आहे त्यांच्या. डीजे पंचांचा निर्णय आम्ही बघतो या ठिकाणी आणि पंचांचा निर्णय आहे चौकार. अशा प्रकारे हरीशाच्या गोलंदाजीवर अतिशय सुरेखरित्या पहिल्या षटकार आणि दुसरा चौकार या ठिकाणी पेश होतोय. धावसंख्या होतोय ती 30. आमचा अमोल बाईकर, आमचा पंकज मोले. नाव गाजवती गावाचा, नाव गाजवती गावाचा. आमचे मानकिवली गावाचा नात्री गणेश क्रिकेट संघाचा. आमचे मानकिवली गावाचा नात्री गणेश क्रिकेट संघाचा. सलामीसाठीला अमोल आता मात्र अतिशय तडाखेबाज फलंदाजी करतो या ठिकाणी. 2 चेंडूवर सुरेखरित्या तब्बल 10 धावा त्याने आपल्या संघासाठी जमा केलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 30. हरेश कैसा अडचणीत सापडलेला दिसतोय. चंद्रकांत खोनी यांच्या आणि आता मला पुन्हा एकदा जातो तो चौकार. अशा प्रकारे अमोल सुरेख या ठिकाणी फलंदाजी करतोय.
कृपया आमच्याकडे जिथे पारितोषिक आलेले होते फक्त 2 चेंडू बाकी आहेत त्या ठिकाणी हॅट्रिकचा वगैरे काही प्रश्न उपलब्ध होत नाही. 2 चेंडूवर 2 षटकार पेश केले. चंद्रकांत पाटील यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक आलेले आहेत. दरम्यान अमोल सुरेख फलंदाजी करतोय आणि हाही चेंडू त्यांनी आज उंचावरून मारलेला पूल केलेला चेंडू इकडे धावणे दुसऱ्या धावसाठी धावतोय बघा काय होतं ते आणि 2 धावा पूर्ण. धाव संख्या झाली ती 36. सुरेख फलंदाजी करतोय तो अमोल. शेवटच्या षटकामध्ये त्याला लय सापडलेला आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथा चेंडू निर्धाव केलतोय. पुन्हा एकदा 5व्या चेंडूवर 2 धावा आणि आता शेवटच्या चेंडूवर किती धावांचं योगदान देतोय ते आता आपल्याला बघायचंय. परंतु गाणी त्याच्या नावाचा वाजल्यानंतर मात्र धमाका त्याने चालू केलेला आहे या ठिकाणी. आणि बघा धमाका कसा आहे तर आता मात्र पुन्हा एकदा उत्तुंग षटकार आणि धाव संख्या झाली आहे ती तब्बल 42. गावाचा नदी गणेश क्रिकेट संघाचा पंकज नवले परसिनारे अमरीश मराडेची बॅटिंग हाय हो जांभारी बॅटिंग हाय हो जांभारी बॅटिंग हाय हो जांभारी पंकज नवले परसिनारे अमरीश मराडेची बॅटिंग हाय हो जांभारी बॅटिंग हाय हो जांभारी बॅटिंग हाय हो जांभारी आमचा निलेश कोलेकर बिल्डर आमचा स्वप्न कोसाटे बिल्डर काकडवाड संघासाठी 43 धावांचं आव्हान. 24 चेंडू आणि 43 धावा आणि या ठिकाणी योगेश मडवी हे पुढील दरम्यान जे 500 रुपये या ठिकाणी आलेले होते ते 500 रुपये आपण आपले घेऊन जायचे आहेत काय आणि पुढील समालोचन करतील ते माझे सहकारी योगेश मडवी. भिवंडी शहराची शान कामतघर गावाची या भिवंडी शहराची शान कामतघर गावाची जत्रा भरली मानाची न माझ्या वराळ देवीची जत्रा भरली मानाची न माझ्या वराळ आईची जत्रा भरली मानाची न माझ्या वराळ देवीची जत्रा भरली मानाची न माझ्या वराळ आईची. नक्कीच आमचे मायकेल भाई आमचे कोणीचे मायकेल भाई यांच्याकडे बक्षीस लागले होते. थँक्यू सो मच. 2 षटकारासाठी 500 रुपये आले होते. मात्र आपण पाहतो या ठिकाणी सामना सुरू होत आहे. थँक्यू सो मच. आलेले सर्व तमाम प्रेक्षक बघायचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 42 धाबा केलेत आणि 43 धाबेचा लक्ष उभं केलं येणाऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतो बिग पॅच सामना मैदानामध्ये. तर तुला या ठिकाणी विनंती असेल मानकरी संघाला की आपण क्षेत्ररक्षण लाभायचं तर चला मानकरी संघ आपण क्षेत्ररक्षण लाभायचं क्रमांक सामना बिग पॅच या मैदानामध्ये पाहायला भेटला. धाबांची गरज आहे काकडपेठ संघाला या मैदानामध्ये आपण बघतोय 43 धावेचं लक्ष उभं केलं येणाऱ्या 4 षटकामध्ये. प्रत्येक षटकाचा आपण विचार केला तर 10.75च्या सरासरीने धावसंख्या बढवावी लागेल. तर सलामी जोडी आपण पाहतो मुकेश
महेश मडवी आणि किशोर मडवी ही सलामी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतात. एक अतिशय चांगली जोडी या काकडपत संघाची ज्यानं कित्येक क्रिकेटची मैदानं गाजवली ती सलामी जोडी मैदानावरती किशोर मडवी आणि महेश मडवी. तो गोलंदाज तयार. पहिला षटक गोलंदाज येतो या ठिकाणी वैभव नवले गोलंदाजच्या प्रती या सामना सुरू होता. गेम ऑन. यू आर वॉचिंग बिग पार्ट मॅच. आजच्या रात्रीला शेवटचा सामना सेकंड राऊंडचा सेकंड सामना. तो गोलंदाज तयार. राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू किशोर मडवी चेंडूला या ठिकाणी शॉर्ट अँड पुल करतोय. चेंडू स्क्वेअर लेग क्रिजर मध्ये सीमा पार. पहिला संघर्षमय चौकार. नक्कीच आपण बघतो काकडपत संघाला चौकार किंवा षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. तर पहिला चेंडू आगाज केला किशोर मडवीनं स्वतःचं खातं खुलं केलं. दमदार सुरुवात. धाबांचा पल्ला गाठायच्या मैदानामध्ये एकूण 43 धाबेचा पल्ला गाठायचा असताना आपण पाहतो एकीकडे किशोर मडवीनं दमदार सुरुवात केली. पहिला चेंडूवरती गोलंदाज वैभव नवलेचं स्वागत केलं. पहिला चेंडूवरती दमदार चौकार आम्हाला पाहायला भेटला. पहिला पापा सर्कल मध्ये गोलंदाजी करतो वैभव नवले. तर स्ट्रायकरवरती किशोर मडवी. गतिशा विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय किशोर मडवी स्ट्रायकरवरती. चेंडू सरळ बॅट न गोल करतोय. शानदार स्ट्रोक. बॅक टू बॅक अजून एक चौकार. येणारी चेंडूवरती तर अजून एक चौकार टोकला तर श्याम भंडारी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहतो किशोर मडवीच्या बॅट मध्ये येतात. 43 नक्कीच अंकुश सालवी यांच्याकडे देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बारकू सालवी. धावसंख्या आपण पाहतो धाबा झाल्यात. स्कोर मोजॉन 8 रन. आपण पाहतो 43 धाबेचा पल्ला गाठताना हा संघ मात्र चांगली सुरुवात करत आहे. चला तिसरं पंच लवकर या आपण मैदानावरती कारण शेवटचा सामना या मैदानावरती पाहायला मिळतो 2 बलाढ्य संघामध्ये. 3-6 साठी आपण पाहतो षटकार हॅट्रिक साठी बारकू सालवी यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. येणाऱ्या चेंडूवरती चौकार ठोकला तर एकूण 500 रुपयाचं पारितोषिक. चेंडू यावेळेस मात्र चेंडू कव्हर पॉइंट मध्ये फक्त सिंगल येते. धडकी धाबा आपण पाहतो 9 धाबा. 43 धाबीचा पल्ला गाठायचा असताना आपण पाहतो एकीकडे आतापर्यंत दमदार स्वरूपात दाखवली ती काकडपत संघाचा फलंदाज किशोर मडवी ज्यानं 3 चेंडूमध्ये 9 धाबा एकवटल्यात. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतं 2 बलाढ्य संघामध्ये. प्रत्येक षटकामध्ये 10.75 सरसीनं या ठिकाणी काकडपत संघाला धाबा बडवायच्या. जवळजवळ 11च्या सरसीनं धावसंख्या या संघाला बडवायच्या. दोन्ही मोठे संघ मानकुली संघाचा आपण विचार केला तर त्यानं पहिल्या सामन्यामध्ये शिरवली संघाला परास्त केलं आणि काकडपत संघाला कोणी संघाला परास्त केला. सामना बिग पार्ट सेकंड राऊंडचा सेकंड सामना. तर दरम्यान पंडित रामा पावशे यांच्या स्मरणार्थ षटकारांच्या हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. दत्ता पावशे यांच्याकडनं आपण पाहतोय एकूण 2000 रुपयाचं पारितोषिक लागले गेलं आहे. धावपडकी धावा होत आहेत. स्कोर मोज ऑन 10 रन. डबल डिजिट मध्ये आपण पाहतो धावसंख्या येते ती 10 धाबा. धाबांचा पल्ला काढायचा 43 धाबेचा पल्ला काढायचा असताना आपण पाहतोय आतापर्यंत धाबा होते 10 धाबा. सुनील क्रिकेट संघ नेपालीपाडा अजित प्रकाश झोतातील स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय अनंत शेठ गवली स्मृतिचषक 2017 असं पाहतो आपण. तिसरी रात्र उद्या 4थी रात्र आणि परवा शेवटची रात्र या स्पर्धेमध्ये. तर आपण पाहतो उद्या देखील मोठमोठे संघ याच विभागातील असतील. याच दरम्यान मोठापटका घेण्याचा प्रयत्न. अप्रतिम गोलंदाजी. वडा कमबॅक कारण 2 चेंडूमध्ये 2 चौकार आले. त्याच्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजीनं कमबॅक दाखवलं आणि यावेळेस आपण पाहतो पुढे छाप सोडण्याचा प्रयत्न दाखवलाय. 4 चेंडूमध्ये किशोर मडवीनं एकूण धाबा बनवल्यात 9. तर आपण पाहतो एकूण 5 चेंडूंचा खेळ झाला. धाबडकावरती धाबा लागल्यात फक्त आणि फक्त 10 धाबा. पहिल्या पापासारखा मधला शेवटचा चेंडू स्ट्रायकरमध्ये येतो किशोर मडवी.
A chendo gap shot selection, skilling shot taking gap, ball goes on for run. आपण पाहतो पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि काकड बस संघाने 14 धावा डोकल्यात. समीकरण 29 धावेची गरज येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. किशोर मडवी ज्याच्या बॅट मध्ये 3 चौकार आम्ही पाहिले मैदानामध्ये. मी मगाशी सांगितलं की किशोर मडवी इज व्हेरी डेंजर प्लेअर इन टेनिस क्रिकेट वर्ल्ड. टेनिस क्रिकेट मधला सर्वात विस्फोटक आणि घणाघाती फलंदाज किशोर मडवी मैदानावरती पाहायला मिळत आहे, ज्याने तब्बल 3 चौकार ठोकलेत मैदानावरती. एकूण 13 धावेची शानदार इनिंग त्या फलंदाजाने दाखवले. तर दुसऱ्या बाजूला महेश मडवी ज्यानं फक्त 1च धाव बनवली आहे. दुसऱ्या कडे फलंदाज महेश मडवी, दुसऱ्या कडे किशोर मडवी. ही सलामी जोडी मैदानावरती ज्या सलामी जोडीनं कित्येक वेळा या काकडबस संघाला चांगले दिवस दाखवले. या सलामी जोडीनं कित्येक क्रिकेटची मैदानं गाजवली. मात्र हा मैदान ते गाजवतील का? तर पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी दाखवली होती. मात्र या सामन्यामध्ये त्यांची परफॉर्मन्स कसा असणार, त्यांचे पाठराग आहे 5 संघाने मैदानावरती आहेत. तर स्वतःच होम ग्राउंड म्हटलं तरी वावगट नाही. तर याच मैदानावरती त्यांच्या प्रॅक्टिस आम्ही पाहिली. मात्र चेंडू केवळ दिशा देतो, कट केला चेंडूला. अतिशय चांगलं क्रिकेट. कारण माहिती आहे त्याला की आपण पाहतो सिंगल डबल घेत साईडला रोटेट केलं पाहिजे. स्ट्राईक नंबरती आपण पाहतो किशोर मडवीला आमंत्रित केलाय. तर किशोर मडवीने आतापर्यंत 3 चौकार दाखवल्यात. स्कोर मोजान 15 धावा आपण पाहतो. धापळ गती लागल्यात. समीकरण 28 धावेची गरज. 17 चेंडू 28 धावेची गरज. तर या दरम्यान आपण बघतो बारको सालवी यांचं एटीएम बंडल खुलं झालं. रात्रीचं 1 वाजून गेलेत. मात्र एटीएम बंडल खुलं झालं. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. बघा किती चांगलं बक्षीस आपण पाहतोय. रात्र झाली मात्र कमवण्याची संधी या ठिकाणी काकडब संघाला या ठिकाणी आपण पाहतोय. किशोर मडवी महेश मडवी सलामी जोडी अद्याप मैदानामध्ये तग धरून बसली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय 43 धावेचा पल्ला गाठायचा असताना या संघानं दमदार सुरुवात दाखवली. पहिल्या षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट निर्माण केला. पहिला पाव षटकामध्ये तब्बल 14 धावा एकपटल्या. समीकरण बदललं. येणाऱ्या चेंडू मध्ये आपण पाहतो धावांची गरज आहे 17 चेंडू 28 धावेची. चेंडू अतिशय चांगला आपण पाहतो. अतिशय चांगली गोलंदाजी एका बाजूने सादर केली जाते. तर आपल्यामध्ये जे कौशल्य त्यामध्ये सादर करावं लागेल मानकिवली संघाला. कारण इथनं धावांची गरज फक्त 27. येणारे चेंडू असतील 28 धावेची गरज आहे. 16 चेंडू 28 धावेची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतोय परेश ज्यांना आपण पाहतो अतिशय चांगली या ठिकाणी गोलंदाजी दाखवली षटकामध्ये. या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूमध्ये फक्त परेशनं 1च धाव खर्च केली. आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता आपल्यामध्ये असलेली कला सादर करावी लागेल एका बाजूला मानकिवली संघाच्या गोलंदाजाला. दुसऱ्या बाजूला आक्रमक क्रिकेट दाखवत आहेत ते यावेळेस किशोर मडवी ज्यांना 3 चौकार दाखवल्यात. आता यापर्यंत त्याला रोकावं लागेल. नक्कीच आपण पाहतो जर या सामन्यामध्ये या संघाला शिरकाव करायचा असेल मात्र या फलंदाजाला रोखणं या संघासाठी फार कठीण आहे. चेंडू हलक्यातून क्लिक केला. बघा किती चांगलं क्रिकेट किशोर मडवीकडनं पाहायला मिळतं. किशोर मडवीला माहिती आहे चेंडू गुडलेच फुटबती होता. जेव्हा जेव्हा तुमच्याकडे चेंडू चांगले येतात त्या चेंडूला तुम्ही सन्मान देणं हे फार महत्वाचं आहे. आणि किशोर मडवीकडनं ते क्रिकेट पाहायला भेटलं या मैदानावरती. किशोर मडवी जेव्हा शॉर्ट चेंडू त्यांच्याकडे आले तेव्हा त्याने चेंडूला बेडकावून लावलंय. तब्बल त्याने 3 चौकार ठोकल्यात. धावपळ किती धावा लागल्यात त्या 16 धावा. समीकरण बदललंय 27 धावेची गरज येणाऱ्या 15 चेंडू मध्ये. चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा हलक्यातून क्लिक केला. चेंडूला ढकलून देतो स्ट्रेट ऑन दी लॉंग ऑफ. दुसऱ्या धावेचा प्रयत्न
अप्रतिम रेडिंग गुड विकेट. 2 धाबा कंप्लीट होतात. 2 फलंदाजांमध्ये बघा किती चांगलं कॉम्बिनेशन आहे. 2 फलंदाजांमध्ये बघा किती चांगलं संवाद आहे, चांगलं क्रिकेट आहे, चांगली रनिंग आहे दोघांमध्ये. त्यामुळे आपण पाहतोय अतिशय चांगल्या पद्धतीनं क्रिकेट या 2 फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला भेटल्या. काकडबा संघ विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय. 18 धाबा धावडकती लागल्यात. धावांची गरज आहे, 25 धाबेची या ठिकाणी गरज आहे. यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटला. चेंडू सीमा पार, 4 धाबा. तुमने कभी किसी से प्यार किया, कभी किसी को दिल दिया, मैंने भी दिया. काँग्रेसचे मास्टर, क्या बात आहे डीजे मास्टर. अतिशय चांगलं संगीत. कारण जे प्रेक्षक आज या ठिकाणी आपण पाहतोय सुस्तावले त्यांच्यासाठी चांगलं संगीत होता. तर आपण पाहतोय फलंदाज महेश मडबीच्या बॅट मध्ये चौकार येतो. सामन्याचं चित्र बदललंय. 21 धावेची गरज. इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडूला भिडकावतोय. चेंडू स्टेट ऑन दी कव्हर, गॉन फॉर रन. तर नक्कीच आपण पाहतो धाबांची गरज मैदानावरती. एकूण 17 धाबेची गरज. 12 चेंडू 17 धाबेची गरज मैदानावरती. जबरदस्त क्रिकेट. 2 फलंदाजांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन पाहायला भेटलं आणि आतापर्यंत दोन्ही सलामी फलंदाजांना चांगलं क्रिकेट दाखवलं. बारा चेंडू 17 धाबेची गरज आहे. सामना बघा कितीचा क्लोज आहे मैदानावरती. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, अंपायर सिग्नल बाहेर. अतिरिक्त धाबा बघतात. त्यावर कबड्डी धाबा आपण पाहतोय 27 धाबा. 12 चेंडू 16 धाबेची गरज. काकडबा संघाला काकडबा संघाचे पाठरक मात्र फार संकट मैदानावरती आहेत. या सामन्याचा आनंद उठवतात. तर आपण पाहतो एका बाजूला काकडबा संघाने मजबूत स्थिती प्राप्त केली आहे. मात्र मित्रांनो क्रिकेट अनुष्ठेय भरलेला क्रिकेट कधी रंग बदलवेल याचा नियम नाही आहे. चेंडू हलक्या हाताने क्लिक केला आहे. बघा किती चांगलं क्रिकेट. तेवढ्याच वेगाने चेंडूपती आले, तेवढ्याच चांगला पैकी. फक्त सिंगल येते. एक धाबेने मात्र पुढे सरकतात. त्यापैकी धाबा लागल्या त्या 28 धाबा. धाबांची गरज इथं मात्र आपण पाहतो 13. या ठिकाणी मात्र 28 धाबा झाल्यात तर गरज 15 धाबेची. येणाऱ्या चेंडू मध्ये 11 चेंडू आणि 15 धाबेची गरज. 11 चेंडू 15 धाबेची गरज. दोन्ही सलामी फलंदाज अद्याप तग धरून बसल्यात मैदानावरती. तर दबा धरून बसल्यात या फलंदाज. या मैदानावरती सामना जिंकण्याच्या उद्देशाने हे दोन्ही फलंदाज मैदानावरती आले. मात्र आपण पाहतो आतापर्यंत 28 धाबेची साजेदारी या दोन फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला भेटली आहे.
मात्र 15 धाबा 11 चेंडू मध्ये फक्त 15 धाबेची गरज आहे. चला माणकिली संघ आपण विलंब लावू नका, लगेच सामना सुरू करू, कारण फार विलंब झाला. तो गोलंदाज तयार, गोलंदाजच्या प्रती राईट आर्म ओव्हर द विकेट. 11 चेंडू, रिवर्स शॉटचा प्रयत्न दाखवला, मात्र डायरेक्ट हिट देऊ शकणार नाहीये कारण बॅकअप नाहीये. लेग बॅकच्या स्वरूपामध्ये धाब येते. धाबा कशाही येऊ त्या काकडबस संघाला फार महत्वाच्या असतील, एक एक धाव इथनं काकडबस संघाला जोडायची. दबडकवती धावा लागलेत 29 आणि आता मध्ये धावांची गरज फक्त 14 धाबेची गरज. 10 चेंडू 14 धाबा. चेंडू आणि धावांच्या मध्ये फरक आहे, फारसा अंतर नाहीये, फक्त 4चा अंतर आहे. त्यामुळे सामना अतिशय क्लोज आणि अतिशय सामना चांगला मैदानावरती असलेला. येणारे 10 चेंडू, धावांची गरज फक्त 14. शॉट चेंडू, कोलकाता शानदार स्ट्रोक, स्किलिंग शॉट, टेकिंग अप, बॉल goes on for run. क्रिकेट मधला सर्वात खराब चेंडू ज्याला शॉर्ट चेंडू मध्ये शॉर्ट पुल अँड पुल आपण पाहतो ओव्हर पिच, असे 3 चेंडू आहेत ते क्रिकेट मधले खराब चेंडू मानले जातात. आणि तुम्ही किशोर मडवी समोर जर असे शॉर्ट चेंडू कराल तर त्याच्यावरती तुम्हाला प्रत्युत्तर तेवढ्याच ताकदीने दिलं जाईल. समीकरण 9 चेंडू 10 धाबेची गरज, शिरकाव केलाय. काकडबस संघ मैदानावरती मजबूत स्थिती प्राप्त करतोय. या ठिकाणी बॅटचा कडा आपण पाहतो फक्त सिंगल येते. धबडकी धावा लागल्यात तर मात्र धावांची गरज आहे. या ठिकाणी धावा होत आहेत 34 धावा, फक्त 9 धाबेची गरज. 8 चेंडू आणि 9 धाबेची गरज आहे. काकडबस संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आणि दिशा बाजूला मेंती चुप्पाना कसता हे माणकिली संघाला करावी लागेल, कारण माणकिली संघ तेवढ्याच दबावामध्ये आहे. कारण 9 चेंडू मध्ये फक्त 8 चेंडू मध्ये फक्त 9 धाबेची आवश्यकता मैदानावरती ती काकडबस संघाला. सामना अतिशय बिग पॉइंट, सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. काकडबस संघ मजबूत स्थितीमध्ये येतोय. 8 चेंडू आणि फक्त 9 धाबेची गरज. हा चेंडू पॉइंट रिझन मध्ये अप्रतिम झेल, पहिला फलंदाज बाद. तर निश्चित फलंदाज पहिला फलंदाज बाद झालाय महेश मडवी. धावांची गरज 7 चेंडू आणि 9 धाबेची गरज आहे. बघा सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न दाखवला माणकिली संघटना. तुम्हाला यश निश्चित नावे तुम्हाला प्रयत्न करावे लागेल. नक्कीच आपण पाहतो मैदानावरती या ठिकाणी मात्र रणनीती आखावी लागेल, या ठिकाणी प्लॅनिंग आखावं लागेल, एका बाजूला डावपेच आखावं लागेल तो माणकिली संघाला. चेंडू अतिशय चांगला आपण पाहतो. या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू, षटक समाप्त होत आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकामध्ये 34 धाबा आल्यात. शेवटच्या षटकामध्ये काकडबस संघाला 9 धाबेची गरज. माणकिली संघ टीम मेडिक नको, कारण रात्र फार झाली आहे. आपण पाहतो या ठिकाणी मात्र 9 धाबेची गरज ती काकडबस संघाला.
शेवटचं षटक आपण पाहतो 9 धावेची गरज काकड संघ मजबूत स्थिती प्राप्त करतो मैदानावरती काकड संघाला फक्त 9 धावेची गरज शेवटचं षटक कोण हाताळेल कारण शेवटचं षटक फार महत्वाचं आहे गोलंदाज समाधान आपण पाहतो गोलंदाजच्या वरती नक्कीच समाधान आपण पाहतो शेवटच्या षटकामध्ये संघनायकांना भरोसा दाखवला तर चला पंच सामना सुरू करा योगेश शिंद्रेकर आणि सावंत सर आपण सामन्याला सुरुवात करा तर चला या ठिकाणी विनंती असेल मी पुन्हा एकदा विनंती करेल मानकिली संघाचे संघनायक आपण फार विलंब घेत आहात तर चला मानकिली संघ वारंवार आपल्याला कॉल द्यायला लागतोय कारण फार विलंब होता आपण चला मानकिली संघ फार विलंब होता आपण मैदानावरती विलंब करतात शेवटचं षटक आपण पाहतो चेंडूची गरज चेंडू शिल्लक 6 आणि धावांची गरज 9 धावा सामना कोण जिंकेल सुपर हिट मध्ये आम्हाला कोण पाहायला भेटेल कारण द्वारली संघ सुपर हिट मध्ये पोहोचला पहिला चेंडू शांत असतो या ठिकाणी मात्र आगाज केला एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडू सीमा पार 4 धावा मानकिली संघ आपण एकत्र काय येतात 5 चेंडू 5 धावेची गरज सामना आपण पाहतो ओपन केला मैदानावरती किशोर मडवी या फलंदाजाला सुरुवातीला सलामी फलंदाज आणि अद्याप तग धरून बसलाय मैदानावरती ज्या फलंदाजाने तब्बल 5 चौकार ठोकल्यात नक्कीच आपण पाहतो जबरदस्त चेंडू या ठिकाणी मात्र पंचांचा सिग्नल नो चेंडू अतिच धाबा कमी आहेत अशा परिस्थितीला अतिरिक्त धाबा दुष्काळात 13वा महिना म्हणावं लागेल नक्कीच आपण पाहतो दुष्काळात 13वा महिना 4 धावेची गरज येणारे 5 चेंडू 4 धाबा हलक्या हाताने क्लिक केलाय बघा किती चांगलं क्रिकेट सिंगल धाबाचा प्रयत्न दाखवलाय 2 धाबा कंप्लीट आणि आता मात्र 4 चेंडू आणि धावांची गरज फक्त 2 काकरबा संघ मजबूत स्थिती प्राप्त करतोय काकरबा संघाचे पाठीराखे अतिशय उत्साहित आहेत कारण सामना काकरबा संघाच्या बाजूला चुकलाय किशोर मडवीने एका बाजूने झुंज दिली आणि एका बाजूने किल्ला लढवताना या सामन्यामध्ये महत्वपूर्ण खेळी दाखवली एका बाजूने किल्ला लढवला नक्कीच किशोर साठी 2000 रुपयाचं पारितोषिक सामना जिंकला तर किशोर साठी आपण पाहतो बारको सालवी यांच्याकडे 2000 रुपयाचं पारितोषिक सामना जिंकला विजय पडगा जिंकला आपण पाहूया या मैदानामध्ये तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता या ठिकाणी काकरबा संघाचा किशोर मडवी 32 धावेची शानदार इनिंग दाखवली किशोर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी चला किशोर या आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता किशोर तर त्याला आपण सन्मानित करूया मी विनंती करेल आमचे सन्माननीय किशोर मडवीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आला मी रामचंद्र जाधव यांना विनंती करेन आपण आपल्या शुभास किशोर मडवीला ट्रॉफी देऊन सन्मानित करावं
तर एका आपण 500 रुपये देखील अतिरिक्त मार्कुस सालवी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आला. तर किशोर मडवी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर नक्कीच आपल्याला 3 तारखेला या ठिकाणी आपल्याला उपस्थित व्हायचं 8:30 वाजता. 8 वाजता आपल्याला उपस्थित व्हायचं आहे. दार्ली बनाम काकडबर असा सुपरहिटचा सामना आम्हाला पाहायला भेटेल.